नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. तर आज दुपारच्या नंतर आज आहे 31 मार्च. दुपारच्या नंतर 3च्या नंतर या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे. आणि एकंदरच तुम्हाला मी 3 महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे किंवा सर्वात मोठ्या पावसाची शक्यता आहे. आपण तुम्हाला 3 महिन्यापूर्वी असा अंदाज दिलेला होता. तुम्ही YouTubeवर मागचे व्हिडिओ चेक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर त्यावेळेस आपल्या शेतकरी बंधूंनी काही जणांनी चांगल्यासुद्धा कमेंट केल्या, की तुमचा अंदाज अचूक होतो, पाऊस येऊ शकेल. आणि काही जणांनी थोड्याफार प्रमाणामध्ये वाईटसुद्धा कमेंट केल्या, की तितक्या लांबचा तुम्ही अंदाज द्यायला लागले, काय कळतं का? असे म्हणजे काही विचित्र काही कमेंट केल्या. त्याच कमेंटला आज उत्तर आहे. कारण 3 महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडणार आणि अगदी हा एप्रिलचा पहिलाच आठवडा आहे. म्हणजे आज मंगळवार आहे. जरी तारीख ही मार्च महिन्यामध्ये असेल ती 31 तारीख, तर मंगळवार ह्याला आपण आठवडा म्हटलं की त्याला 1 अन् 2 दिवस तारखेचा 1 अन् 2 दिवस त्याच्यामध्ये जे समावेश होत असतो. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे? तर त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा बघा, जास्त अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जवळपास 60 ते 70% भूभागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही स्वतःची देखील काळजी घ्या आणि गुरेजनावरांची देखील काळजी घ्या. या पावसामध्ये काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण तसा कालसुद्धा अंदाज दिलेला होता. काल बऱ्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील गारा झालेल्या आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील गारा पडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या. कारण गारापासून जीवितहानी होण्याची सुद्धा देखील शक्यता असते. डोक्यावर जर गार पडली तर. तसंच बीड जिल्ह्यात देखील अग्रेसर आहे. आपण प्रत्येक पहिल्यापासून सांगत आहोत, की बीड जिल्ह्यात देखील अग्रेसर आहे या पावसामध्ये आणि विजेच्या कडकडासह हा पाऊस पडणार आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, पाटोदा, गेवराई, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव, अ, गेवराईच्या वरचा भाग आहे, त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आज आहे. दुपारच्या नंतर म्हणजे 3च्या नंतरच पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्याचा तो परळी ह्या भागामध्ये देखील आज पाऊस पडणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचा बऱ्याच भागामध्ये देखील आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आज पाथरी, सेलू, पूर्णा या भागामध्ये देखील, गंगाखेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच माजलगाव तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर या भागामध्ये, सिल्लोड या भागामध्ये विजेच्या कडकडासह मेघगर्जनेसह तिथे जोरदार काही ठिकाणी पाऊस जोरदार जास्त नसतो, वाहनी स्वरूपामध्ये नसतो, पण नुकसानकारक जास्त मोठ्या क्षेत्रावर नुकसानकारक पावसाची वादळी स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे जालना जिल्ह्यामध्ये देखील नुकसानकारक या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तिथं सुद्धा जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर, भोकरदन या भागामध्ये सुद्धा गारपिटीची देखील शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ या भागामध्ये मात्र अग्रेसर आहे. तिथं सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आज जास्त पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी सुद्धा पाऊस पडला असावा, पण आता सुद्धा म्हणजे दुपारच्या नंतर सुद्धा आज रात्री किंबहुना नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची अंदाज आहे. तसेच लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आता म्हणजे दुपारच्या नंतर इथे लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील औसा या भागामध्ये, रेणापूर, तसेच अनंतपाल या भागामध्ये देखील मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. उदगीर या भागामध्ये, तसेच भूम, या भागामध्ये देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर आता विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आज संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच आता अमरावती आणि बुलढाणा जिल्हा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये इथं सुद्धा करंजा या भागामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. तो पाऊस हा संध्याकाळी पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच 6-7च्या नंतरच पडण्याची शक्यता आहे. पाऊस हा अमरावती विभागामध्ये किंवा विदर्भामध्ये हा पाऊस संध्याकाळी जास्त राहण्याची शक्यता आहे. दिवसा मात्र या भागामध्ये पावसाचं वातावरण कमी राहील. पण संध्याकाळी जसं 7-8च्या नंतरही या भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे या वादळी स्वरूपामध्ये. आज जसा संध्याकाळी पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडला, तसाच रात्रीसुद्धा ह्या भागामध्ये संध्याकाळी 2, 3, 4 वाजेपर्यंत देखील पावसाची शक्यता आहे. आज नागपूर या विभागामध्ये
तसेच आता उर्वरित जिल्हा म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. एकंदरच या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये, कोकण वगळता बऱ्याच भागामध्ये आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एक विनंती आहे की मोठ्या झाडाखाली बसू नका आणि गुरे जनावरांना सुद्धा मोठ्या झाडाखाली बांधू नका, किंवा गुरे जनावरांना जरी समजा तुम्ही गाराच्या भीतीने बांधू शकता, पण एकंदरच पत्र जर असेल तर पत्रामध्येच तुम्ही बांधा. आणि तुम्ही तिथे गाव हे जवळ करा, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा गाराचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. पण आज कालच्या तुलनेने थोडंसं आज गाराचं प्रमाण थोडं कमी राहील. काल मात्र पावसाचा पहिला दिवस होता. आज थोड्या प्रमाणामध्ये कमी राहील. पण आज देखील गाराची शक्यता, गारपीट होण्याची शक्यता आहे. तर ह्या चॅनल, आपल्या माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण आपला अंदाज आपण तुम्हाला मी 3 महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता. तुम्ही अजूनसुद्धा यूट्यूबला तुम्ही देखील चेक करू शकता आणि तो अंदाज आपला आता अचूक उतरलेला आहे. धन्यवाद.